हे पहा बालमित्रांनो, आजचा शिक्षण सप्ताहाचा आपला कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. आणि आजच्या या 5व्या दिवशी प्रथमतः आपल्याला जे भाग घ्यायचे ते आहे मातीकाम कौशल्य, मातीच्या वस्तू तयार करणे, कागदी पिशवी तयार करणे, व्यावसायिक उद्योजकांची भेट, एखाद्या शेतकऱ्याची भेट, मातीचं परीक्षण आणि त्यानंतर आपण शिक्षण तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करा. आता आपल्याला आपल्या शाळेत असणारं व्हर्च्युअल क्लासरूम की शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो याबद्दल आपण थोडक्यात आता तो तासिका पाहणार आहोत. तर सगळ्यांनी आता रांग करून आपल्याला व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये जायचंय. चला चला लवकर रांगेत या. चला 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 लवकर रांगेत वही पुस्तक घ्यायचंय. चला 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 चला. वेगळ्या शब्दातून बाहेर पडणार काही हे एकाच ठिकाणी पडत नाही तर त्याची जागा होते. तर आता आपला प्रश्न असा आहे की असं का झालं? भांडं एकच आहे तरीही पाणी जे तुमच्या लक्षात आलं का की या भांड्याला छिद्र करत असताना हे युक्ती केलेली आहे. काय माप केलेली आहे? छिद्र ए, छिद्र बी आणि छिद्र सी. ए बी ए हे अगदी तळाला केलेलं आहे, तळाच्या ठिकाणी बरोबर. बी हे छिद्र भांड्याच्या मध्यभागी केलेलं आहे आणि सी हे छिद्र हे भांड्याच्या तोंडाच्या जवळ केलेलं आहे. यावर आपल्याला लक्षात येतं की भांडं जेवढं खोल आहे, भांडं जेवढं खोल आहे त्या खोलीनुसार या पाण्याची जागा जेवढी जास्त खोली तेवढं जास्त पाणी, एवढं जास्त पाणी दिसतंय. आता बघा ही तासिका कुठे चालू आहे? पुण्याला. बीच कुठे? इथे दिसते पुण्याला इथे चालू आहे. पुण्याहून हे प्रक्षेपित झालेलं आहे सामान्य विज्ञानाप्रकारे. कॅमेरा वेब कॅमेरा ने पण हम लोग कोकण करतो पाणी मागच्या भाषेत. इथे आता विज्ञानाचा धडा आहे. कोणता आहे? विज्ञानाची पदार्थांच्या अवस्था. कोणता धडा चालू आहे? पदार्थांच्या आणि जर तर ते फक्त आर या ठिकाणी स्केल आहे. त्या स्केलने काय केलं मी? कागदावर ठेवली आणि तेवढ्या मापाचा कागद जो आहे तो मी काय केला? दुमडला. बरोबर आहे. त्यानंतर दुमडल्यानंतर मी काय केली? खालची बाजू जी आहे ती 3 सेंटीमीटर घेऊन किती घेतली? 2 सेंटीमीटर. किती? 2 सेंटीमीटर घेऊन मी परत तिला काय केली? अशी दुमडली. आणि आता याच्यावर मी काय लावणार आहे? लिंक लावणार आहे. या कागदाची मी काय करेल? घडी आणि ही बाजू याच्यावर त्याला करा. बघा आता हा खालचा भाग आणि हा वरचा भाग. आता आपल्याला काय करावं लागणार आहे? याला मध्ये आकार देण्यासाठी मी पुन्हा काय करेल? याच पट्टीच्या मापाचं इकडचा भाग मी असा घुमडवला, त्याला दाबला. परत या साईडचा पण काय केलं मी? तेवढ्याच पट्टीने माप घेतला आणि तेवढ्याच बाजूने मी तो घुमडवला. त्यानंतर इथे आता खालच्या बाजूला परत मी काय केलं? 1 सेंटीमीटरची पट्टी अगोदर
गडी केली बरोबर. आणि यापासून परत पुन्हा पट्टीच्या मापाने परत त्या कागदाची परत काय केली गडी केली. आलं लक्षात आहे? समजलं एवढी कृती? आता आपल्याला काय करायचंय, पिशवीचा जो हा भाग आहे तो आपल्याला मध्ये घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पिशवीचा आकार तयार होईल बरोबर आहे. आता हा भाग मी काय केला असा आता घेतला हा, आणि हा जो भाग आहे हा इकडे दाबला आणि हा मध्ये गेलेला भाग तो पण काय केला मी बाहेर केला, आणि जो वरचा भाग होता तो काय केला असा आत केला, आणि या पद्धतीने त्याची गडी केली. आलं लक्षात काय केलं ते? हा दिसतं? आता या साईडचं पण त्याच पद्धतीने हा जो भाग आहे हात घेतली तो आतमध्ये, आणि हे जे बाहेरचे जे आपण पट्टीचे काढलेले होते ना ते असे बाहेर. दिसतंय? हा बघा आता दोन्ही साईडचा आकार दिसतोय ना, इकडे मध्ये गेलेला आणि हा आतमध्ये गेलेला बरोबर. आता आपल्याला खालची बाजू काय करायची आहे, पॅक करायची. मग त्यासाठी मी काय करणार आहे, हे जे चारी कोपरे आहेत ते इथपर्यंत कापणार आहे. हा मधला नाही कापायचा, फक्त हे जे कोपरे आहेत तेच. झाले 4 भाग असे. हा आता मी काय करेल, हा जो भाग आहे हा आतमध्ये घेईल आणि हा पण आतमध्ये घेईल. पण आतमध्ये घेताना आता मी याला काय लावेल, हा आणि हा भाग कुठे चिपकवेल, या भागावर. याला चिपकवताना मी असा मध्ये ठेवला आणि इथून पट्टीने तो दाबून घेते, जेणेकरून तो आतला भाग पॅक होईल ना. बरोबर. आता याला मी काय करतो, थोडासा तिरका आकार देतो. हा बरोबर. आता कशाला टिक्क लावेल, ही बाजू चिपकवली, पुन्हा केला पॅक. परत आता खाली ठेवलं आणि खालून काय करू आपण याला
बाजू अशी खाली जाईल. येते आता काय झाली आपली प्रॉपर तयार. खालचा आकार हे तुमचा आला, आजूबाजूचेही आकार आले बरोबर. आता हिला पकडण्यासाठी आपल्याला काय काय कशाची गरज आहे आता? दोरीची. पण त्या अगोदर आपण काय करू? याच्यावर काहीतरी नक्षी काढून घेऊ बरोबर. तुमच्या पद्धतीने पण डिझाईन करू शकता. या पद्धतीने तुम्ही छान छान डिझाईन करू शकता. स्लोगन पण लिहू शकतात. काय लिहू शकतात? काय लिहू शकतात? कागदी पिशवी वापरा. कागदी पिशवी वापरा बरोबर. पर्यावरणाचे रक्षण करा. झालं. छान झाले ना. आता आपल्याला काय करायची आहे? या पिशवीच्या बरोबर आता मधोमध पेन्सिल रेषा ओढायची. का? कारण आपल्याला आता इथे काय करावं लागणार आहे?
छिद्र पाडावं लागणार आहे ना, नाडी हे लावण्यासाठी हँडल लावावं लागतील ना आपल्याला. मग आता पंचिंग मशीनने काय करू आपण, त्या पिशवीच्या वरच्या भागाला पंच करू. हा, आता आपल्याला काय करायची आहे, आपली नाडी आतून गाठ मारायला. वापर करा, पर्यावरणाचे रक्षण करा. झाले का आपली मोबाईल पिशवी? छोटी छोटी वस्तू आणण्यासाठी आपण अशा पिशव्यांचा वापर करू शकतो. करणार मग अशा पिशव्यांचा वापर? ओके, जमेल तुम्हाला आता ही पिशवी तयार करायला? चालेल. मग मला कोण कोण बनवून आणतील? सगळे जण बनवून आणणार? ओके, ठीक आहे. थँक्यू. आता आपण आलेलो आहोत नर्सरी पाहण्यासाठी. या, नमस्कार. या इकडे, या असे 2 मिनिटं या. या इथे उभे राहा. चला चला चला, या इकडे, इथे उभे राहा. हां, राहुल मोरे सर, मी आज पुन्हा तुम्हाला त्रास द्यायला आलो आहे. या या. इकडे सगळ्यांनी इकडे चेहरे, सरांकडे चेहरे करा. मी या नर्सरीचे मालक मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांना या नर्सरीबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करावे. कारण आमचा हा जो तासिका आहे, ही आमचा एक शिक्षण सप्ताह चालू आहे. त्या शिक्षण सप्ताहामधला आजचा आमचा 5वा दिवस आहे. आणि या 5व्या दिवसामध्ये आम्ही आज कौशल्य विकास या उपक्रमावर कार्यक्रम करतो आहोत. आणि त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या नर्सरीला सस्नेह भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्ही आम्हाला थोडक्यात या नर्सरीविषयी, या विद्यार्थ्यांना माहिती सांगावी. हा व्यवसाय तुम्ही कधी सुरू केला आणि आज या नर्सरीमध्ये कोणकोणती रोपं या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत? धन्यवाद सर. नर्सरी व्यवसाय सुरू करून मला 6-7 वर्ष झाले. हां हां. म्हणजे काय, आता टमाटा, कोबी, फ्लावर, मिरच्या, सर्व प्रकारची रोपं आपण बनवतो. अच्छा, आता हा व्यवसाय सुरू करताना साधारणतः अगोदर किती पैसे तुम्हाला लागले? साधारणतः एक अप्रॉक्सिमेटली 30-35 लाखाचं. 30-35 लाखा. म्हणजे हा जो व्यवसाय आहे, कारण हे जे शेडनेट आहे, हे पूर्ण शेडनेट बनवण्यासाठी हा खर्च तेवढा करावा लागतो. त्यानंतर आतमध्ये जेवढे रोपं पाहतायत ना तुम्ही सगळे, हां, कोणकोणती रोपं आहेत? हां, बरोबर बरोबर. हां, झेंडू, बरोबर. त्यानंतर आता इथे कोणती रोपं परत उपलब्ध आहेत? आंब्याची. तर या रोपांसाठी येणारा खर्च आणि लेबर खर्च पाहता हा एवढा खर्च इथे करावा लागतो. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला शेतीचं ज्ञान असणं गरजेचं आहे, बरोबर ना सर? हे रोपं तयार करण्यासाठी आपण कोणकोणते साहित्य वापरतात? कोकोपीट, ट्रे, बरोबर, लेबर. आणि
याच्यासाठी साधारणतः प्रत्येक पिकाची जी ही उगवण क्षमता आहे ती किती किती दिवसांची येते? 70% जर्मिनेशन असतं, 30% उगवण क्षमता होत नाही. अच्छा, 70% जर्मिनेशन चांगले आहे. 70% जे रोप आहे ते तयार होतं. ज्यावेळेस आपण 100 रोपं लावू तर त्यापैकी 70 रोपं जे आहेत ते जगतात, 30 रोपं थोडेसे खराब होतात. बरोबर आहे. चला तर मग आता थोडक्यात आता आपण एक राऊंड मारूया, या नर्सरीला भेट देऊया. रोपं बघा, रांगेत बघा, रांगेत फक्त. हे कोणतं आहे? टोमॅटो. हे डांगर. हे कोणतं आहे सर? कारल्याचं आहे. मग कोणतं आहे? डांगरच आहे का? भोपळा. हा चला या इकडे या. हा हे कोणतं आहे? झेंडू. ही मिरची. बरोबर. चला पुढे चला. पाय सांभाळा, ते नीट करेक्ट. हा कोणकोणते आहेत या? आता आपण ना या ताईन त्यांची आता मुलाखत घेऊया आपण. या इकडनं या असे. इकडून ये रे. हा काय आहे? ट्रे. बरोबर आहे. आणि या ट्रे मध्ये काय आहे? हा बिया आहेत का? माती आहे. आता त्यांनी काय सांगितलं, काय टाकलेलं आहे? बरोबर, काय टाकलंय? कोकोपीट. चला आता तिकडे चला. हा इकडे येतात. हे काय करतायत ताईन ते विचारा. मावशी तुम्ही काय करताय? विचारा त्यांना. हा सांगा काय करतायत तुम्ही? हा सांगा. अच्छा, याच्यामध्ये ज्या रोप ट्रे मध्ये जिथं रोप हे झालेलं आहे, खराब झालंय, तिथे काय करतायत ते रोप पुन्हा लावतायत. जिथं चांगले रोप आहेत ते रोप काढून ते तिथे लावत आहेत. म्हणजे आता शॉर्टिंग चालू आहे का? म्हणजे जिथं उगवले नाहीत तिथं ते रोप नवीन लावतायत. ओके. आणि आता तो दादा काय करतोय? चला या आता इकडे या. आता तिकडे चला. ते ना तिकडे कोकोपीट येतो, दिसतंय का ते? हा पिवळ्या गोण्या दिसतात त्या. हा ते कशाच्या आहेत? कोकोपीट येते. ठीक आहे, चला आता परत आपण जाऊया. पिशवी कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक शिकून घेणार आहोत. आज ते गेल्या 20-22 वर्षापासून आज गावातील लोकांचे कपडे शिवण्याचं काम, ड्रेस शिवण्याचं काम ते करत आहेत. आणि आज त्यांच्या या व्यवसायाने आज ते एक प्रगतिशील टेलर म्हणून या गावामध्ये, आपल्या पंचकृषीमध्ये ते ख्यातनाम आहे. म्हणून आज आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत की पिशवी कशी तयार करायची. आपण कापडी पिशवी का वापरावी बरं? तर मी सांगू. हा कारण आहे ना, असं गावात प्रदूषण होतं, गाया म्हशी अशा गावात हिंडतात त्या खाताना, त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. पण कोणत्या पिशव्या वापरतात? काय आहे ना, प्लॅस्टिकच्या. म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी आपल्यासाठी काय आहे? हानिकारक, घातक. मग त्याऐवजी आपल्याला कोणत्या पिशव्या वापरायच्या आहेत? कापडी. तर मग आता ही कापडी पिशवी कशी तयार करायची याचं प्रात्यक्षिक आज आता आपल्याला शिंगाडे सर करून दाखवणार आहे. सर घ्या. बघा आपण वरती आता हे जे कापड आहे, हे कापड कोणतं आहे? रॉ कापड आहे. जे शिल्लक कापड असतं त्या कापडापासून आपल्याला काय करायचं? टाकाऊपासून टिकाऊ. काय रे तुला कपड्याचं तुला भारी आज शाळेत ड्रेस नाही का? नाही तो आज इलेक्शन लावू येते. तुमचं संस्था आहे का? शाळे मंत्रिमंडळ आहे ना, शालेय मंत्रिमंडळाचे आज निवडणूक आहे. हे बघा असे धरायचे. हा लक्ष द्या. ये मध्ये थोडा मध्ये पुढे तुम्हाला बघायचं आहे ना. हे बघा
हा कपडा असा सरळ इकडनं आपल्याला पट्टी मारून घ्यायची. कशासाठी? तो वरती नसतं का आपण बंद लावण्यासाठी. ओके बघून घे. बघितला? जशी आपण कागदी पिशवी बनवली तशीच आता आपण ही परत याच बाजूनी कापडी पिशवी बनवतोय. स्टेप बघितलं कसं झालं? आता हे सलग्न एक साईडने झाली बघ. फक्त अशी घडी मारायची. इकडनं धरली अशी, ही बाजू आतमध्ये जाईल म्हणजे आपण त्या साईडने शिलाई टाकायची. ओके बघितलं? दुसरी साईड तशीच. एक बाजू पॅक झाली ना आता. आता दुसरी बाजू. कर पलटी कर. पलटी कर असं आहे. बंद शिवून दोन. ओके बघ त्यासाठी असं करायचं. बस आता हे काय घेतलं आपण? काय करायचं आता इथं? आता आपल्याला काय लावावं लागेल? बंद. ही काय झाली तयार आता? पिशवी. पण मग याला बंद आहेत का? नाही. आता ते आता लावून घेऊ. बघ कशी करायची. असे राहू द्या सर्वजण. वागो याच्यासाठी आपण नाडी पण वापरू शकतो आणि हे पण त्या कापडाची पण आपण ते पण तयार करू शकतो. नाडीच केली. हा. नाडीच तयार. किती नाड्या तयार कराव्या लागतील? 2. बरोबर. पण आपण हे जे शिकतोय आता आपल्याला पुढे कोणती पिशवी वापरायची? मग कापडीच पिशवी वापरायची. बाजाराला जाताना पण कापडीच पिशवी वापरायची. आता काय लावणार आहोत आपण? मी आता याला घेऊन गेलो वेल्डिंग वाले. आता वेल्डिंग वाले नाही. आता तुम्हाला त्याला टाइम लागेल. नक्की थोडंसं एखादी वस्तू असते ना मुलाखत घेऊन घ्यायची. त्याला चूल बनवायला लावायची. चूल आता त्यांचे पोळ्याचे बैल चालू असतील ना. हा बाई चालू असतं. लक्ष्मण थोडा बाजूला बघा. आता असं आपण सांगितलं असतं ना तर त्यांनी आपल्याला बनवून दिली नसती. जर मी आलो असतो ना मला पिशवी बनवून द्या वेळ नाही असं सांगितलं असतं. आता ना तुमच्यामुळे लगेच पिशवी तयार होऊन गेली. तुम्ही म्हणे ना चेकद्वारे रक्कम देतो त्याच्यामुळे. हो